भारतावर युद्ध थांबल्यावरही त्याचा इम्पॅक्ट कसा कायम राहील? मी इराण फक्त वेगळं असं नाही म्हणत आहे, कारण आत्ता जे घडलं आहे ते भारताचा मध्य पूर्व देशातीलच व्यापार मोठ्या प्रमाणावरती हे झालेलं आहे, अनिश्चिततेमुळे, जहाजाच्या ह्याच्यामुळे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या देशातला बासमती तांदूळाचा जवळपास मी वाचलं 3/4 निर्यात मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये होत आहे. आंब्यासारखी फळं आहेत. परवा राजू शेट्टींनी रत्नागिरीमध्ये मोर्चा काढला होता आंबा निर्यातदारांचा. कृत्रिम ज्याला हिरे म्हणतात, आर्टिफिशियल डायमंड्स, त्याचं हे आहे. त्याच्यामुळे फक्त इराणचं असं नाही, त्यामुळे या मध्य पूर्वेतल्या सगळेच देश त्याच्यामुळे युद्धामुळे प्रभावित झालेले आहेत आणि तो ठप्प झालेला आहे. इराणबरोबरचे संबंध हा ज्याला राजनैतिक इनिशिएटिव्ह म्हणता येईल, तिथे ते येऊन थांबणार आहे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.